नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. BAMS सेकंड इयर युनिव्हर्सिटी जवळ आलेली आहे, म्हणजेच सप्टेंबरमध्ये आपली युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे. त्यासाठी आपण काय काय प्रिपरेशन केली पाहिजे, काय काय तयारी केली पाहिजे, काय काय स्ट्रॅटर्जी बनवल्या पाहिजे, तर त्यासाठी आपण रोड मॅप बनवलेली आहे. म्हणजे अगोदर आपण 60 डेजचा रोड मॅप दिलेला आहे. 60 दिवसामध्ये आपण पूर्ण सिलेबस संपवलेला आहे त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा. त्याच पद्धतीने आता आपल्याला 45 दिवसात त्या सब्जेक्टचा आपल्याला सिलेबस पूर्ण संपवायचा आहे. तर आपल्याला संहिता अध्ययन 2 ची 45 डेजची रोड मॅप स्ट्रॅटर्जी बघायची आहे. यामध्ये संहिता अध्ययनमध्ये आपल्याला एकूण 5 स्थान दिलेले आहेत. या 5 स्थान आपल्याला 45 दिवसामध्ये कशा पद्धतीने संपवायचे आहेत ते बघायचे. तर पहिल्यांदा आपण इंद्रिय स्थान घ्यायचं आहे. डे फर्स्टला आपल्याला इंद्रिय स्थान घ्यायचं आहे, कारण की आपण पूर्ण सूत्रस्थानापासून चालू करतो, परंतु आपल्याला इंद्रिय स्थान घ्यायचं, कारण की इंद्रिय स्थान सुरुवातीला केलेलं नसतं. त्यामुळे आपण इंद्रिय स्थान पहिल्यांदा घेत आहे. आणि या इंद्रिय स्थानामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला 2 अध्याय करायचे आहेत. वर्णस्वरिमीय इंद्रिय अध्याय आणि पूर्वरूपमीय इंद्रिय अध्याय, हे 2 अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी करायचे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचे पन्नरूपमीय इंद्रिय अध्याय आणि त्याचबरोबर सद्योमरणीय इंद्रिय अध्याय, हे 2 अध्याय आपल्याला दुसऱ्या दिवशी कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर डे थर्ड, तिसऱ्या दिवशी आपल्याला अनुज्योतिमीय इंद्रिय अध्याय करायचा आहे आणि गोमीय चूर्णीय इंद्रिय अध्याय करायचा आहे. तर या तिसऱ्या दिवशी म्हणजे 3 दिवसामध्ये एकूण आपण 6 अध्याय संपवलेले आहेत. त्यानंतर बाकीचे जे अध्याय आहेत हे आपल्याला चौथ्या दिवशी करायचे आहेत. सर्व MCQच्या दृष्टिकोनातून पुढचे जे काही दिलेले आहेत हे अध्याय आपण MCQच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न पाहायचे आहेत. तर हे आपण या ठिकाणी चौथ्या दिवसापर्यंत पूर्ण इंद्रिय स्थान संपवलेला आहे. त्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला काय करायचंय, कंप्लीट इंद्रिय स्थानाचं आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. तर या 5व्या दिवसापर्यंत आपण पूर्ण इंद्रिय स्थान या ठिकाणी विथ रिव्हिजन कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर आता आपण येऊया विमान स्थानावरती. विमान स्थानाला आपल्याला 6 ते 15 दिवस द्यायचे आहेत. आता डे 6 ला आपल्याला रस विमान अध्याय कंप्लीट करायचा आहे. रस विमान अध्याय आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर 7व्या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे त्रिविध कुशीय विमान अध्याय. त्रिविध कुशीय विमान अध्याय आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर 8व्या दिवशी आपल्याला करायचा आहे जनपदंशनीय विमान अध्याय. त्यानंतर 9व्या दिवशी आपल्याला त्रिविध रोग विशेष विज्ञानी अध्याय आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर 10व्या दिवशी स्त्रोतो विमान इन डिटेल विथ श्लोका करायचा आहे. बघा, खूप इम्पॉर्टंट आहे स्त्रोतो विमान अध्याय, त्याच्या श्लोकासहित हा अध्याय आपल्याला कंप्लीट करायचा आहे 10व्या दिवशी. त्यानंतर 11व्या दिवशी रोगानिक विमान अध्याय आपल्याला करायचा आहे. 12व्या दिवशी आपल्याला व्याधित रूपीय विमान अध्याय आपल्याला करायचा आहे. तर हे झालं 12व्या दिवसापर्यंत. त्यानंतर 13व्या दिवशी आपल्याला रोग भेषजवितीय विज्ञान अध्याय जो आहे, विमान अध्याय जो आहे आपल्याला करायचा आहे. 14 आणि 15 दिवस जे आहेत, या 14 आणि 15व्या दिवशी आपल्याला पूर्ण विमान स्थानाचं रिव्हिजन करायचं आहे. तर अशा पद्धतीने डे 15 ला आपण विमान स्थान सुद्धा संपवलेलं आहे. म्हणजे 15 दिवसात इंद्रिय स्थान प्लस विमान स्थान हे दोन्ही स्थान आपण या ठिकाणी संपवलेले आहेत विथ रिव्हिजन. त्यानंतर आता आपल्याला घ्यायचंय सूत्रस्थान. आता हे सूत्रस्थान खूप सोपं आहे. तुमचं फेवरेट असेल सूत्रस्थानचा तुम्ही अभ्यास केलेला असेल, ते सूत्रस्थानामध्ये आपल्याला 16व्या दिवशी घ्यायचं स्नेह अध्याय. खूप जास्त इम्पॉर्टंट अध्याय आहे स्नेह अध्याय. त्यानंतर 17व्या दिवशी स्वेद अध्याय घ्यायचा आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे स्नेह आणि स्वेद, हे 2 पहिले जे अध्याय हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर चिकित्सा प्रभूती अध्याय जो आहे हा आपल्याला 18व्या दिवशी करायचा आहे. त्यानंतर 19व्या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे कियंत शीर्षीय अध्याय. कियंत शीर्षीय अध्याय आपल्याला 19व्या दिवशी कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर त्रिशोथी अध्याय आपल्याला 20व्या दिवशी घ्यायचा आहे. 20व्या दिवशी हा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 21व्या दिवशी आपल्याला कंप्लीट करायचं आहे अष्टोदरीय अध्याय आणि महारोग अध्याय जो आहे, हे 2 छोटे अध्याय, त्यामुळे आपण एकाच दिवशी हे 2 अध्याय घेतलेले आहेत. त्यानंतर 22व्या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे अष्टोनिंदितीय अध्याय. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, यावरून तुम्हाला MCQ येऊ शकतो. त्यानंतर 23व्या दिवशी आपल्याला लंघन आणि बृहणीय अध्याय घ्यायचा आहे. त्यानंतर 24व्या दिवशी संतर्पणीय अध्याय आहे. त्याचबरोबर जो युजपुरुषी अध्याय, हे 2 अध्याय आपल्याला 24व्या दिवशी घ्यायचे. सिंपल आहे, तर खूप छोटे छोटे अध्याय, त्यामुळे आपण 2 अध्याय एकाच दिवशी घेतलेले आहेत. त्यानंतर 25व्या दिवशी आपल्याला विधिशोणितीय अध्याय घ्यायचा आहे. कोणता अध्याय? विधिशोणितीय अध्याय. त्यानंतर 26व्या दिवशी आपल्याला
आत्रेय भद्र कापी या अध्याय घ्यायचा आहे. त्यानंतर 27व्या दिवशी आपल्याला अन्नपान विधी अध्याय घ्यायचा आहे. नंतर डे 28 ला विविध विविध शीतपित्ती अध्याय आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर हे 28 दिवसापर्यंत आपण बघितलं. त्यानंतर 29व्या दिवशी आपल्याला दश प्राणायतिनी अध्याय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला अर्थदश महामूली अध्याय कंप्लीट करायचा आहे आणि डे 30 आपल्याला उपकल्पनीय अध्याय पूर्ण करायचा आहे. म्हणजे 15 दिवस कंप्लीट आपण सूत्रस्थानाला दिलेलं आहेत. तर यामध्ये आपल्याला 15 दिवसा प्लस आपल्याला 2 दिवस एक्स्ट्रा त्याचं रिव्हिजन करण्यासाठी द्यायचे आहेत. तर या ठिकाणी सूत्रस्थान आपलं कंप्लीट झालेलं आहे 32 दिवसामध्ये. त्यानंतर आता 33व्या दिवशी आपल्याला निदान स्थान चालू करायचंय. निदान स्थान मधला पहिला जो अध्याय ज्वर निदान, हा ज्वर निदान करायचा आहे. त्यानंतर 34व्या दिवशी आपल्याला रक्तपथ्य निदान आणि उन्माद निदान हे 2 चॅप्टर आपल्याला घ्यायचे आहेत, जे की खूप सोपे चॅप्टर आहेत. त्यानंतर 35व्या दिवशी आपल्याला गुल्म आणि अपस्मार करायचे आहेत. खूप छोटे आहेत त्यामुळे आपण एकाच दिवशी घेतलेला आहे. त्यानंतर 36व्या दिवशी प्रमेह, प्रमेह खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कुष्ठ, कुष्ठ सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि शोष, त्यामुळे आपण याला सेपरेट दिवस दिलेला आहे. जे 36व्या दिवशी आपल्याला फक्त प्रमेय करायचं आहे, 37व्या दिवशी फक्त कुष्ठ निदान करायचं आहे आणि 38व्या दिवशी आपल्याला शोष निदान करायचं आहे. त्यामुळे आपल्याला सेपरेट त्याला ते दिवस दिलेले आहेत, ते इम्पॉर्टंट असल्यामुळे. त्यानंतर 39व्या दिवशी आपल्याला पूर्ण जे निदान स्थान केलं होतं आपण, हे निदान स्थान आपल्याला रिवाइज करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला निदान स्थान सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर लास्ट जे स्थान आहे शारीर स्थान, आपल्याला शारीर स्थान लास्टला घ्यायचं, ज्यावरून 2 एमसीक्यू आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आपल्याला 5 दिवसामध्ये शारीर स्थान संपवायचं आहे. यामध्ये एकूण 8 अध्याय आहेत. हे 8 अध्याय आपल्याला 5 दिवसामध्ये संपवायचे आहेत. कसे संपवायचे तर आपल्याला 40व्या दिवशी घ्यायचं आहे कथिदाते पुरुष शारीर अध्याय आणि अतुल गोत्रीय शारीर अध्याय. हे आपल्याला 2 अध्याय पहिल्या दिवशी घ्यायचे 40व्या दिवशी. 41व्या दिवशी आपल्याला खुड्डिका गर्भवक्रांती अध्याय घ्यायचा आहे आणि महती गर्भवक्रांती अध्याय आपल्याला 41व्या दिवशी कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर 42व्या दिवशी आपल्याला पुरुष विषय शारीर आणि शारीर विषय शारीर आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर 43व्या दिवशी आपल्याला बघायचंय शरीर संख्या शारीर आणि जातीय सूत्र शारीर अध्याय आपल्याला पाहायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे काही 8 अध्याय होते, हे 4 दिवसामध्ये 8 अध्याय बघितले. म्हणजे एका दिवशी आपण 2 अध्याय या ठिकाणी कंप्लीट केले आणि डे 44 ला आपल्याला पूर्ण शारीरिक स्थान होतं, हे शारीरिक स्थान रिवाइज करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे 5 स्थान आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे विथ 45 डेज ची स्ट्रॅटर्जी. या 45 दिवसात आपण पूर्ण संहिता अध्ययन जे आपल्याला सेकंड इयर साठी आहेत 5 अध्याय, हे 5 स्थान, हे 5 स्थान आपण पूर्ण रिव्हिजन सोबत कंप्लीट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला दररोज जे स्थान दिलेले ते स्थान वाचायचं आहे. जे स्थानामधले जो टॉपिक दिलेले तो टॉपिक वाचायचा आहे. कारण की हे जर तुम्ही एक दिवस स्किप कराल तर ते पुढच्या दिवस परत तुम्हाला ते स्किप झालेलं वाचावं लागेल. यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा बर्डन येईल. त्यामुळे त्याच दिवशी ते कंप्लीट करायचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण अध्याय तुमचा एकदम व्यवस्थित होऊन जाईल विथ रिव्हिजन. आता हे रिव्हिजन करण्याचा फायदा काय होईल की तुम्हाला पुढे जेव्हा तुम्ही वाचाल हे गोष्टी, तर तेव्हा तुम्हाला एकदम, आता जर अर्धा तास लागत आहे तर पुढे 15 मिनिटं लागणार तुम्हाला. आता 1.5 तास लागत आहे तर या नंतर तुम्ही नेक्स्ट टाइम वाचाल तेव्हा तुम्हाला अर्ध्या तासात तुमचा टॉपिक कव्हर होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत परीक्षेसाठी. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.